लाडक्या बहिणींनंतर राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना। 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000, डिप्लोमा झालेल्यांना 8,000, डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 देणार। पंढरपुरातून मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। युवा प्रशिक्षण योजनेचं स्वागत, वकिलांनाही स्टायपेंड सुरू करा। विद्यार्थ्यांसाठीची योजना जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी। काश्मीरात दहशतवादी हल्ल्यात शूर जवान शहीद, गृहमंत्री म्हणून अमित शहा संपूर्ण अपयशी। अमित शहांनी तातडीने राजीनामा द्यावा, खासदार संजय राऊत यांची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आज पक्षप्रवेश करणार। मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारे नेते म्हणजे शरद पवार। शरद पवारांपुढे शकुनी मामाही फेल। भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांची शरद पवारांवर टीका। सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल। लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं मॉक पोल होणार। अकोल्याचे खासदार अनुप धोत्रेंच्या खासदारकीला आव्हान। निवडणूक आयोगाच्या मर्यादेपेक्षा प्रचार खर्च अधिक झाल्याचा आरोप करत गोपाल चव्हाण यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या लोहपोलाद प्रकल्पासाठी तब्बल 250 एकर जागा दिली। मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांचा दावा, कोणताही मोबदला घेतलेला नाही आणि घेणारही नाही। धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती। राज्यात मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना। अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना। गडचिरोली महाराष्ट्राचा आता शेवटचा नाही तर पहिला जिल्हा। सुरजागड इस्पातमुळे 7,000 रोजगार निर्माण होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आमदार प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यात कलगीतुरा। नागेश आष्टीकरांचा प्रज्ञा सातव यांच्याकडून रिमोट ऑपरेटर म्हणून उल्लेख, तर प्रज्ञा सातव राजकारणात ज्युनियर, नागेश पाटील आष्टीकरांचं प्रत्युत्तर। पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं। हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याचं उघड। पूजा खेडकर प्रकरणात सरकारनं जबाबदारी घ्यावी, सरकारनं खोलात जाऊन माहिती घेतली पाहिजे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात। मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी इथं 23 जुलैपूर्वी हजर राहण्याचे डीओपीटीचे आदेश। दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती मागवली। पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी दिव्यांग सर्टिफिकेटबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले। पूजा खेडकर यांच्यावर कारवाईला उशीर झाल्याची ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, तर यंदा लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचीही प्रमाणपत्र तपासण्याची मागणी। शरद पवारांचा शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक दौरा, स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन। आज अजित पवारांचा नागपूर दौरा, राष्ट्रवादीच्या नागपूर शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मंत्री छगन भुजबळ 2 दिवस येवला लासलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान भुजबळांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात येणार। विशेष विमानानं उद्या संध्याकाळी वाघनख साताऱ्यात दाखल होणार। वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची फेरपरीक्षा दिली नसतानाही नव्या गुणपत्रिकेत गुण घटल्याचं समोर। यवतमाळच्या आर्णीतील भूमिका डांगे या विद्यार्थिनीचे गुण घटले। नव्या गुणपत्रिकेत 640 वरून 172 गुण आले। 2015 मधील ईस्टर्न फ्रीवेवरील भीषण अपघात प्रकरणी जान्हवी गडकरवर हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची राज्य सरकारची मागणी। या अपघातात टॅक्सी चालकासह एकाचा मृत्यू झाला होता। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर भगदाड। एबीपी माझाच्या रियालिटी चेक नंतर एमएसआरडीसीच्या अभियंत्यांची मध्यरात्री पुलावर धाव घेत पाहणी। एमएसआरडीसीनं समृद्धी महामार्गावर कुठेही भगदाड नसल्याचं पत्रक काढून दावा केला होता।
सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटात भला मोठा दगड कोसळला। आंबोली घाटातील वाहतूक बंद। सध्या घाटातील दगड हटवण्याचं काम सुरू आहे। शिर्डीमधील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा। उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। सदर समितीनं गोपनीय अहवाल 30 नोव्हेंबरपर्यंत खंडपीठात सादर करण्याचेही आदेश दिले। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक पालिकेनं दंडाच्या रकमेत दुपटीनं वाढ केली। निवासी भागात डेंग्यूची अळी आढळल्यास प्रति स्पॉट 500 रुपयांचा दंड, तर बांधकाम साईटवर 5,000 वरून दंडाची रक्कम 10,000 रुपये। मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप सुरूच। यावर्षी पावसाळ्यामध्ये जूनपासून सगळ्याच रस्त्यांवर एकूण 5,396 खड्डे पडल्याचं समोर। यातील 5,194 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा। मध्य आणि पश्चिम रेल्वे 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे फलाट हटवणार। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही। MSIDCनं हाती घेतलेल्या 6,000 किलोमीटरच्या रस्त्यांचा सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांची 28,500 कोटींचं कर्ज देण्यास तत्वतः मान्यता। मुंबई एअरपोर्टवरती 12 किलो सोनं आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू कस्टम विभागाकडून जप्त। कस्टमची कारवाई। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यात वाढ। सध्या 7 धरणांमध्ये 37.77% पाणीसाठा। कालपासून जवळपास 2% पाणीसाठ्यात वाढ। 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार। अर्थसंकल्पाचं काम पूर्ण झाल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून गोड हलव्याचं वाटप। सीबीआय प्रकरणी अरविंद केजरीवालांवर दिल्ली उच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी। विशेष खंडपीठ केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करणार। व्हीआयपी चीफ मुकेश साहनी यांच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी चौघांची चौकशी। प्राथमिक तपासात व्याजाच्या पैशाच्या व्यवहारामुळे हत्या झाल्याची माहिती। 4 पैकी 2 वाद झाला होता। ओडिशाच्या पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्नभंडाराचे आतील कक्ष दागिन्यांना पोशाखारात ठेवण्यासाठी गुरुवारी पुन्हा उघडणार। मंदिर प्रशासनाची माहिती। नेपाळमधील बस दुर्घटनेची शोधमोहीम सुरू। दुर्घटनेवेळी बसमध्ये 65 लोक असल्याची माहिती। 14 मृतदेह हाती, 14 पैकी 6 भारतीय नागरिक। ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडालं। 13 भारतीयांसह 16 कर्मचारी बेपत्ता। ओमानमधील येमेन एडन बंदराकडे येत असताना अपघात। गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे काही भागात पाणी साचलं। हार्दिक पांड्याला भारताच्या T20 संघाचं कर्णधारपद देण्याचे BCCIचे संकेत। तो उपकर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।